हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्वजण स्वस्त मस्त आणि हेल्दी असाल. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात ही मी सायंकाळपासून करते. तर जी लोक माझा डेली ब्लॉग बघतात त्यांना तर माहितीच आहे का माझ्याकडे म्हणजे लवकरच जेवणं होतात आमच्याकडे. आणि जवळजवळ 7, 7:30, 8 वाजेपर्यंत माझं जेवणाचं पूर्ण उरकलेलं असतं. त्यानंतर बाकीचे कामं म्हणजे ॲटलिस्ट 9 वाजेपर्यंत माझं पूर्ण झालेलं असतं. 9 नंतर मी पूर्ण फ्री असते, कारण त्याच्या आधी यांचं कसे स्कूलमधून आले ना, आधी त्यांना जेवायला लागतं आणि मग त्यामुळे मग ते एक रुटीनच बसले. आता कितीही आम्ही सिटीमध्ये असू तरी पूर्ण जो काही टाईम टेबल आहे आमचा हा गावाकडचाच आहे. आणि आज जेवणामध्ये मी अशी सोयाबीन वडेची भाजी बनवते. आता माझ्याकडे नेहमी मी सोयाबीन वडे मोठेच वापरते, पण त्या दिवशी माझी वहिनी आलेली घरी, तर वहिनी मला बोलली की सोयाबीन वडे ना छोटे आणून बघा, छान टेस्ट येते त्याची. आता मला आमटीमध्ये तर काही मला ते इतके काही खास वाटले नाही, पण त्या मला स्पेशली बोलली होती वहिनी की जर तुम्ही छोटे सोयाबीन वडे जर आणले ना, तर ते आहे ना म्हणजे त्याची सुक्की जी भाजी असते ना ती करून खा. तर आता नेक्स्ट टाईम मी तीच भाजी बनवेन. आणि त्याचबरोबर मी भाकरीही करून घेतल्या होत्या. आता भाकरी विरांश तर काही भाकर खात नाही, आणि अथांग तर लहानच आहे, त्याला काही दिलं तरी तो खाऊनच घेतो. पण तरी विरांसाठी चपात्या केल्या आणि आमच्या दोघांसाठी मस्त अशा भाकरी करून घेतल्या. आता इथे ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक झालेला, फक्त भाकरीच बाकी होत्या, तर त्याही मी करून घेतल्या अशा. आता भाकरीही झाल्यानंतर जेवणही झाले आणि पूर्ण किचन क्लीन करून घेतलं, कारण जोपर्यंत किचन क्लीन होत नाही ना तोपर्यंत मला वाटतच नाही की मी संध्याकाळचं काही आवरले असं. आणि त्यानंतर आता दुकानात जायची वेळ आली. आता 8 वाजेपर्यंत माझं पूर्ण आवरलेलं होतं. म्हटलं लवकरच जाऊयात, कारण नाशिकमध्ये पण आहे ना 9 वाजे म्हणजे 9 नंतर तर दुकानं पूर्ण सामसूम झालेली असतात. आणि आता तर सीझन थोडासा तर स्लॉप चालू आहे, पण जेव्हा सीझन चालू आहे लग्नाचा मग तेव्हा 10 वाजेपर्यंत दुकानं चालू असतात. पण आत्ता तरी दुकानं जरा लवकरच बंद होतात. तर यांना म्हटलं की 9च्या आत आपण तिथे जाऊयात म्हणजे शॉपमध्ये. आता इथून तरी आम्हाला अर्धा तास तरी लागेल सिटीमध्ये जायला. आता सायंकाळची तर इतकी काय ट्रॅफिक नसते, पण दिवसभर खूप जास्त ट्रॅफिक असते. म्हणून तरी हे पण बोलले की आज आहे ना आपण 4 व्हीलरमध्ये नाही जायचं, तर तुझ्या गाडी म्हणजे 2 व्हीलरवरच जाऊयात आपण, म्हणजे जास्त काही ट्रॅफिक लागली तरी पण काही वाटणार नाही. थोडंफार आवरलं आणि निघालो. आता यात अजून एक गोष्ट मी यांच्यासोबत सकाळीच बोलले की पूर्वी म्हणजे याआधी मला आवरायला अर्धा तास लागायचा, पण आता मी जवळजवळ 5 ते 10 मिनटामध्ये आवरून मोकळी होऊन जाते. फक्त मुलांची शॉपिंग होती म्हणून या दुकानात आम्ही आलो. ब्लॅक कलर हाच दाखवला मी आल्या, तो आल्याला दाखवला. कोणता बोने आवडत का? नाही आवडत तर नाही घालायचं, हा आपण स्किप करू शकतो ना. पूर्ण मला तर ब्लॅक पॅटर्न मध्ये मला ब्लॅक कलर पाहिजे. मुलांना ह्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व केल्यानंतर त्यांचाही चॉईस चांगलं होईल असं मला वाटतं. म्हणून मी विरांशला म्हणत होते की तुला जे वाटेल ना तर तू ते घे, तुला जो आवडेल तो आम्हाला सांग, तोच आपण डन करूयात. असं ब्लॅक कलरचं पाहिजे ते पॅक बघ कोणतं आहे हो की नाही? आहे ना हो. काय आहे आता विरांशचं तिकडं कलर डन करणं चाललं होतं, तर म्हटलं जाऊ द्यात, त्याला जे वाटे ना तेच आपण घेऊयात. तर म्हणून आमचा तेच आधी फोकस तर त्या गोष्टींवर होता की त्याला जे हवं आहे ना की त्याच वस्तू किंवा तोच ड्रेस घ्यायचा आहे आम्हाला. तो 3 पीस आम्ही 3 पीसमध्ये म्हणत होतो, आणि त्याला जोधपुरी वगैरे या पॅटर्नमध्ये पाहिजे होता. ठीक आहे, त्याला कलरही तो चॉईस करून ठेवला होता की त्याला ब्लॅकच कलर हवा आहे. आता बघूयात की कुठला त्याला चॉईस होते आणि कुठला तो घेतो आहे ते. आणि त्यानंतर आम्ही गेल्यानंतर म्हणजे मला वाटलं की आता त्यांची दुकानं वाढवायची वेळ झाली असेल, पण तसं काहीच नाही. त्यानंतर अजूनच जास्त लोक येत होते आणि गर्दी अजूनच वाढत चालली होती. त्यानंतर त्यांनी हे असे खूप सारे पॅटर्न आणले. विरांचा ड्रेस डन झाला. त्यानंतर आम्ही अथांगसाठीही काही ड्रेसेस घेतले, आणि तिथे असे काही ड्रेस होते म्हणजे शर्ट होते व्हाईट कलरचे. तर यांचं झालं की मला एखादा बघतो. आता ते त्यांच्यासाठी बघत होते, तोपर्यंत इकडे मुलांची अशी मस्ती चाललेली. आता बघा, हा आहे स्टॅच्यू, पण अथांगला वाटतं की ते काहीतरी आपल्यासारखंच आहे, त्याच्यासाठी तरी ते नवीन होतं. पण विरांश जास्त आगाऊपणा चाललं होतं त्याचा, की त्या स्टॅच्यूला जसं नाही का ओढणं किंवा त्याच्याशी बोलणं, त्याची मान वाकडी तिकडी करणं हे त्याचं चाललं होतं. आणि विरांशसाठी अथांगसाठी हे सगळं नवीनच होतं. आणि अथांगला तर असं वाटत असेल, म्हणजे मला तरी त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की त्याला असं वाटतं की हा आपल्यासारखाच, पण हा बोलत का नाही आहे. आणि तो त्याला आहे ना बोलायला लावत होता, त्याला हात लावत होता.
आणि कोइन्सिडंटली आम्ही दुपारी जो मूवी बघितला त्याचं स्टिकर इथे लागलेलं होतं. जेव्हा कधी आम्ही इकडच्या साईडला येतो ना तेव्हा हे स्वीट तर घेणं बनताच आहे. म्हणजे असं नेहमी आलो नाही इथे थांबतात. इथे खूप छान मोहनथाळ मिळते आणि आमच्या दोघांची मोहनथाळ खूप जास्त फेवरेट आहे. आणि त्यानंतर पुढे जाऊन हे काय आहे ड्रायफ्रूट्स इथूनच घेतो आम्ही नाशिकला आल्या दूध बाजारातून. तर इथे काही ड्रायफ्रूट्स घेतले आणि त्यानंतर आम्ही निघालो पुढे. आता अजून एक गोष्ट, यांना आवडतं गोड आणि मला आवडतं तिखट. आता यांनी तर यांच्यासाठी सगळं घेतलं गोड आणि माझं चाललं होतं की मला आहे ना काहीतरी तुम्ही तिखट घेऊन द्या. तर यांचं चाललं की चल तुला आहे ना चायनीज आवडतं तर चायनीज घे. आज पहिल्यांदा मी चिकन चिली ही ट्राय केली. तर घेऊन तर आम्ही इथून घरीच आमचं चाललं होतं की इथेच खायचं, पण नंतर म्हटलं इथून जवळच आहे घर तर आपण पार्सलच घेऊन जाऊया आणि घरी खाऊयात. सगळ्यांनाच काही ना काही घेतलं आहे. तर विरांशचं चाललं की मलाही योयो घ्यायचा आहे. मग विरांशला योयो घेतला आणि त्याला येत नव्हतं तरी पण त्याचं चाललं की मी कसं तरी हा शिकेन आणि मी तुला करूनच टाकेन. तरी अथानीसोबत जरा मस्ती करते मी. आता पार्सल घेतलं. इथं न खाता आम्ही घरीच खायचं ठरवलं. मग घरी गेल्यावर ते आधी छान खाल्लं. आता यांना तर काय आवडत नाही, त्यांनी बिलकुल पण खाल्लं नाही. ते बसले होते त्यांचं ते स्वीट आणलेलं ते खात. मग बाकीचं हे आम्ही दोघंजणं म्हणजे विरांश, मी आणि अथांग थोडंसं टाईमपास खात होता. तर हे सगळं एन्जॉय केलं. आणि त्यानंतर विरांशचं असं चाललं की मी योयो खेळेलच आणि ते तुला मी दाखवेलच की मला कसं येतं. तर त्याला येत नव्हतं खेळता तरीसुद्धा तो फोनमध्ये बघून म्हणजे ट्राय करत होता की कसं खेळता वगैरे. आणि त्याबरोबर ही चिली होती, मी फर्स्ट टाईमच ट्राय केली पण असं काही चांगलं एवढं काही मजा नाही आली त्यामध्ये. पण असो कधीतरी चालून जातं. मस्त अशी चिकन चिली एन्जॉय केली. विरांशला म्हटलं इतकंच जर थोडंसं लक्ष जर अभ्यासात दिलं तर खूप चांगलं होईल. त्याचं माझं बोलणं त्याच्यासोबत हेच चाललेलं होतं. कारण त्याला येत नव्हतं तर फोनमध्ये व्हिडिओ बघून शिकत होता योयो. आणि फायनली नंतर त्याला ते आलंही 2-3 दिवसांनी ते चांगलं म्हणजे शिकूनच जाईल तो, असं तर वाटतं आहे मला. मग काय माहिती बघूया तर पुढे कसा खेळतो काय नाही. पण वस्तू टिकवणं हे त्याचं काम आहे आणि मला तर माहीत नाही की माझा विरांश असा आहे ना की वस्तू कधीच त्याला टिकत नाही. आता आय होप की हे तरी योयो आणलं आहे ते इतकं महागाचं तर ते तरी त्याने टिकवलं पाहिजे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सेव्ह करा. आणि अजूनही तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.